हलकट क्वालिटी गाडी होतो पैसा गेला पण नाद केला हलकट जरा गरमेंट कमी करा थोडं पुढं सर्व आपण अभंगाच्या चिंता करू नका देव ठेवील तसं राहा फक्त त्याच्या भजनाला विसरू नका हाच आनंद आहे काय कोणी करीत नाही हे केलं ते केलं देवाच्या मनात आलं तर काही करू शकतो राजाचा रंकाचा राजा त्याला काय देव येतो सकाळचा सरपंच दुपारी आजी करू शकतो दुपारचा आजी पहाटे कायलाच वर्षी करू शकतो त्याला काय देव येतो तिथे डोकं नाही लावायचं आपल्याकडे काय कमेंट काय आपल्याला बसलेली सगळी माणसं बापाची इष्ट सोडून वाजा करा बरं काय आपल्याकडे आपण घर बांधलं त्याच्यातच राहतो आणि त्याची बायको म्हणते मा नवरा करता झाल्यापासून प्रगती झाली काय करतोय नवरा गुरुवार केले का मागच्या महिन्यात करा काय बावल्याचा बाजार 4 गुरुवार करते सासरा उपाशी मारली म्हणजे 4 गुरुवार पैकी एखादा गुरुवार नवऱ्याच्या पाया पडली होती पाटील निघाली उपास करून अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खाते खायची जागा बदला मग सुधारण्याचा बाजार धोतर गेले पायजामा गेला चीन गेली बरमुडा आली बरमुडा गेली बनवून आली हळूहळू लोक मोकळे होत आहेत हित बरोबर सारखा म्हणजे आला महात्मा पुरीनी पोरांचे कपडे घातले म्हणजे जग सुधारलं अंडरपॅन्ट नाही काय ना 9,000चा मोबाईल आणि आतली चटणीच नाही चैना मुंगडी ना तुरे मोबाईल काही रेंज मध्ये ज्या दिवशी महाराष्ट्राच्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली कसे कपडे चपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते मी तिला भाजी म्हणते आणि वांग्याला भाजीच म्हणते भोपळ्याला काय दोडका म्हणते आईला काय म्हणतात नाही मॉम मम्मी आता तर मम्मी मॉम बापाला डॅड यांना डॅड पुढच्या वर्षी डॅड सुधारले लोक घरावरची कौलं गेली स्लॅबाला पण अजून तोंडानच खातो अजून डोळे झाकूनच झोपते लोक कुत्र्याला बिस्किट आहेत काय त्या बापाला भाकरी नाही काहींची कुत्री गाडी तिकडं त्या कुत्र्या बरोबर एक भांगार नाही कुठून हालकाटारी वन साईड इकून नावावर काढले आणि इकून तर सुचतो तर बगलात कुचिड्या झाल्या तुझ्या तुला गावाला वन साईड ते पुरीने तो देव आहे पॉप नावाचा एक भांगार नाही पॉप मध्ये खड्ड्यात पुढे जातो इकडं नसताना वाफा इकडे कांद्याचा वाफा मध्ये गाऊन दुसरा एक भांगार नाही कोण घ्यायचा देव यांनी भांगार साहेब ही बाजू पुढे घ्यायची आणि एक केस मोकळं ठेवायचं त्याच्यापेक्षा एक डेंजर आणला यावर्षी एकच बाजू बांधायची ही बाजू मोकळी एक पोरगा केलाच्याकडे लोक होतं कोणी नाश गेलं ते पडलं केल्यावर माहिती होतं त्याला वाटलं खुणावलं तर काय गेलं काय कोण दिवस येईल बोला कधी दिवस बदलतात का नाही सांगा मला महिना म्हणलं एकच प्रश्न आहे तुम्हाला आयुष्यामध्ये ज्याच्या मुलीने जमिनीवर पाय ठेवला नाही ज्याच्या मुलीची सेवा करायला दाशा होता ज्याची मुलगी स्वयंवरात रामाने जिंकली
तर त्या जनकाची मुलगी 14 वर्षे वनवासाला वलकले निसून गेली, याच्यापेक्षा काय वाईट? मग आत्ताचा जर एखादा जनक असता आणि राम जर म्हणला असता मी वनवासाला चाललो, जनकानं राम उचलून आपटला असता आणि सीतेला म्हणला असता तुला आठवड्यात दुसरा नवरा करून देतो राम. स्वतःची मुलगी वनवासाला जाताना तिकडे मार्मिक आहे बरं का. स्वतःची मुलगी राजाची वनवासाला जाताना जनकाच्या डोळ्यात पाणी का आलं नाही? कारण आहे का, विद्वान माणूस होता तो, त्याला माहित आहे प्रारब्धात आहे ते भोगावं लागेल, पण एक दिवस माझी मुलगी आजिरा अमर होईल, म्हणून नाव सीताराम आहे, राम सीता नाही. राम सीता नाही, सीता. स्वतःची पोरगी वनवासाला गेली तरी कसं ते जनकाला काही वाटलं नाही का? 14 वर्ष तिचं प्रारब्ध वाईट आहे, भोग भोगावं लागतात. 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले मान जाणीचे बोलील भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. उगाच मरायचं नाही, मा देवानं वाईट केलं काय? काही पोरी म्हणते मला असा नवरा कसं काय मिळाला? देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं. जमवायचा तुम्ही, शिवे देवाला द्यायचे. काही लोक देवालाच काम सांगायचं, काय करू देवा? 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणजे बुटानं हाणू का ना, बायको मेल द्यायची. काही नाही करायचं ना, लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा पुरावे पाठ पर्यंत घ्या. चला, कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ गोळेगडी पिंपळवंडी श्री जननी रामचंद्र प्रतिष्ठान पिंपळवाडी तालुका पोलादपूर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ कार्यक्रमाचे देणगीदार माननीय श्री किशोर भाऊ जाधव समाजसेवक कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणजन मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले सगळे विशेष आभार. जितेंद्रदादा शिंदे विशेषतः त्याच्यापेक्षा कीर्तनकाराचं मानधन ज्यांनी दिलं त्यांचं नाव 2-3 वेळा घ्यावा. आणि किशोर भाऊ जाधवांनी इंद्रिकरांचं कीर्तन ठेवलं, त्यांना परमेश्वर आपलं कीर्तन ज्याने ठेवलं त्याचं कायम कल्याण. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होता. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान होतं, पण जर लग्नाला ठेवलं ते जाऊ द्या महाराज, जाऊ द्या महाराज. पण एवढा मोठा पूजेचा कार्यक्रम, एवढी मोठी चांगलं मंडप, माईक सिस्टीम, कीर्तनाला बसलेली एवढी महिला पुरुष, या सगळ्या गोष्टीचे नियोजन करण्याला धन्यता द्यावाच आणि द्यायलाच पाहिजे. जाधव साहेबांनी विचाराने एवढं मोठं नियोजन केलं, गावातल्याने एवढं केलं, मंडपवाले माई सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष, परिसरातील वाडीवरची वस्तीवरचे सगळ्या लोकांना धन्यवाद आणि सत्यनारायण पूजेच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 2च गोष्टी झाल्यात, आपण कोणाचं आहे आणि चित्ते असू द्यावे. आता बोलत जायचं थोडस कितकेत मिळत आहे. पूजा का करायची, पूजा म्हणजे काय? पण पुन्हा एकदा गायकवाद कोणी जन्मंडपवाले मासिक आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं. तुमची माझी पहिली गाठ आहे, आपलं काम थोडं वेगळं आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं. महाराज उंच होते मग महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज. पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरीच्या पोराने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरे, आजही खरे, उद्याही खरे. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाही खरंय, पण ते कानाला वाईट आहे पण खरंच. हे इंद्रियचं कीर्तन आहे. मी उपदेश करण्या इतका नीट आहे का? मी तुम्हाला उपदेश करण्या इतका मोठा नाही, तुम्हाला सल्ला देण्या इतका मोठा नाही, पण तुमचा मुलगा आणि मित्र म्हणून 4 गोष्टी चांगल्या सांगण्याचा अधिकार आम्हाला नक्की आहे. उपदेश देणे इतके, आपण लोकांना सल्ला देणे इतके, उपदेश देणे इतके मोठे नाही, पण चांगलं सांगण्याचं जे असेल ते सांगायलाच. आणि आमचे वाक्य जर आज तुम्ही ऐकले नाही तर एक दिवस धोका आहे. हे द्या वाटतं तुम्हाला. आता वाटतं
बा महाराज आमच्या मुलीला बोलला, महाराज आमच्या मुलाला बोलला. तसं नाही. या 4 वर्षामध्ये पोरीनी बापांना इज्जतच ठेवली नाही. आम्ही एका वर्गात होतो ना, फान फार फोडली पाहिजे. पुढे तरी धर्म टिकला पाहिजे. आणि धर्म टिकवणं काळाची काय राहिले. कोणाला वेळ नाही, कोणाला वेळ नाही. या जगात कुणाचाही कुणाला करायला वेळ नाही. परत जागेवर या. आणि या भागातल्या मेन मुद्द्याला सुरुवात. पुन्हा एकदा तरुण मंडळ, गायकवाद गुरुजन मंडपवाले, किशोरजी जाधव साहेब, गायकवाद गुरुजन सगळ्या मंडळांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. पूजा का करायची? एक सुख पाहिजे. मान्य का बा? हा मला नाही म्हणा. हा, पण ते सुख मानव सोडून कुणाला कमवण्याचा अधिकार आहे का? नाही. पुरावा ability of a thinking power is present in only man and absent in animal. सावध असा. शाळेतले पोरं पटकन इडवास कितीला आहे तू? 9वी. 9वीला कोण आहे? तुम्ही दोघं 9वीला आहे का? तू 4थी. तू रे 5वी. आता 5वी ते 9वी पर्यंतचे पोरं पोरी उत्तर द्या पटकन. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. बर्फाचा गोळा स्थायू. तापवला तर द्रव. आणि वाफ निघली तर वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, द्रवही आहे, वायू आहे. याला रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. तमगुण संपवणं, रजगुण घालवणं, सत्वगुण वाढवणं नाव पूजा. बस. पुढचा प्रश्न. शाळेतले पोरं पटकन. 5वी ते 10वी. 5वी ते 10वी सगळे पोरं. नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं. नीट आहे का? नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं. हंड्यातलं पाणी तांब्यात घेतलं. नीट आहे का उत्तर? नळाला आलेलं पाणी हंड्यात भरलं. हंड्यातलं पाणी तांब्यात घेतलं. तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं. तर पाण्याचा आकार कोणता? पाण्याचा आकार कोणता? त्याचं उत्तर बरोबर आहे. कोणता आकार? 9वी वाला कोणता आकार? सुख आहे का उत्तर? आता पाण्याला आकार नाही हे उत्तर चुकीचं आहे. पाण्याला निश्चित आकार नाही हे उत्तर. निश्चित म्हणजे तुम्ही त्या भांड्यात ठेवाल, त्या भांड्याचा आकार म्हणजे पाण्याचा आकार. जसा पाव ठेवाल तसा देव आहे. देव ठेवला की मिळतोच. याचं नाव पूजा. पुरावा. 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा कृष्णवेल आणि परस्पर घरेल प्रीती जेठ. 9वी वाला कोण येतं? तुम्ही दोघ आहे का? 6वीला आहे का? मराठी मीडियमला आहे? मराठी मीडियम. विज्ञान भाग 1 आणि भाग 2 आहे का? भाग 2 मधलं कोणतं प्रकरण शिकून झालं? 1 मधलं विज्ञान पेपर 1 मधलं 14, 15, 16, 17, 12, 13, 14, 15 ही प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये. आणि 16, 17, 18 पेपर नंबर 2 मध्ये. मग कार्बन हे प्रकरण पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट. 1 मध्ये. मग कार्बनची संज्ञा काय? करेक्ट. कार्बनची संज्ञा सी. कार्बनचा अणुवस्तुमानांक 6, अणुक्रमांक 6, अणुवस्तुमानांक 12, संयुजा 4. बरोबर आहे का? वनस्पती पेशी, प्राणी पेशी, त्याला फायटा बराय फायटा थेरडो फायटा पेपर नंबर 1 मध्ये का 2 मध्ये? करेक्ट. 10वी वाला कोण आहे इथं? कबूल होईल महाराज. 10वीला कोण आहे? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे का? मराठी मीडियमला आहे का? मराठी मीडियमला आहे का? केपलर नियम, केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? केपलरचे 3 नियम पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 1. करेक्ट. मेंडेलिफचा नियम, न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, डोबेरायनरचा नियम, थिकरचा नियम, मेंडेलिफच्या आवर्त सारणीचा नियम, दीर्घ आवर्त सारणीचा नियम हे पेपर 1 मध्ये का 2 मध्ये? 10वी पेपर 1 मध्ये. सीमेवाला कोण आहे?
आता इथं किचकट उत्तर आहेत नीट ऐका. पाण्याला निश्चित आकार नाही, ज्या भांड्यात ठेवाल तो आकार आहे. याच्यात देव आहेत, फक्त जसं भजाल तसा देव आहे. आणि भजन जर कराल तर त्याला पूजा घडेल, अन्यथा पूजा घडणार नाही. पहिला क्लिअर. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि मेन म्हणजे सुरुवात पूजा का करायची, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळवायचं होतं सुख. पण ते सुख इतरांना कमवण्याचा अधिकार नाही. बोलायचा पटकन होता, कमवण्याचा अधिकार नाही. आता तो माणसालाच का? उत्तर त्याला 18 कारण आहे. किती? 18च्या 18 ऐकायचे. आता पटकन. गाढवाला राखेत वळण्यात जेवढा आनंद आहे तेवढा तर मसाला गादीवर वळण्यात आनंद आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. बरोबर. हा, कुत्र्याला पिलं पैदा करण्यात जेवढा आनंद आहे तेवढा माणसात विषय भोगण्यात आनंद. विषयाला आनंद आहे, तृप्ती नाही. विषय शेवण्या कोण तृप्त नाही. विषयाला आनंद आहे, तृप्ती नाही. मग आता तुम्हाला तृप्ती सापडायची असेल तर नीट ऐका. थोडस मागे वापर. सगळ्यांना समान आहे. निद्रा सगळ्यांना समान आहे. भय सगळ्यांना समान आहे. आणि मैथून सगळ्यांना समान आहे. हा म्हणा नाही. 18 मधून 4 गेले, किती राहिले? 14. आणि आता 14 राहिलेली एक एक ऐका. पटकन बोलत महिला पुरुष सगळ्यांनी. बैलाला हात आहे का? बोला पटकन. बैलाला, शाळेचे पोरं बैलाला हात आहे का? मग गाढवाला, कुत्र्याला, शेळीला, कोंबडीला, मामाच्या पुरीला आहे. आता इथं म्हणते फक्त 14च्या 14 सांगतो की नाही का. हात फक्त माणसाला आहे. मग 4 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान धर्म करीत नको त्याच्यात घाल नका. जिथं घालायचे तिथं घाला. पूजेला अन्नदान घालणं गरजेचं आहे. पूजेला पैसा खर्च करणं गरजेचं आहे. लग्नात सत्कार करण्यात काय माझ्या केवढ्याची फेटी घ्यायची बाबा सांगितलं. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नियम आहे का डीजे लावल्यावर सटा होते. कशाने पैसे लावायचे घेणं नाही. आता सगळ्या लोकांना मोबाईल घेणं. आता पत्रिका छापायची काय गरज आहे? आता कशाला लग्न पत्रिका छापायची? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळत काय घरी कावा तमाशा आहे. कशाला छापायची पत्रिका? कशाला डान्स पाहिजे लग्नात? पोरीनी नाचायचं, पोरांनी नाचायचं. काय आलं पाहिजे? मग लग्न साधे केलं तर बोर होत नाही. सत्कारात पैसे घालायचे आणि जेवण उभ्यानं ते वरहाट नाला एक ताटकी हातात घेतात. एकाला भातच सापडलं ते ताटलीच घेऊन गेली. हात एक 14 हात एक बोलणे 2 आणि चांगलं बोलावं नाही तर बोलू. तुझं नाव काय? ओम नमः शिवाय. ओम आहे का? तुला शाळेचे पोर काय म्हणते? तुला काय म्हणते पोर शाळेचे? रामया. तुझं रे एकनाथ. तुला काय म्हणते? तुझं नाव काय? कृष्णा. काय म्हणतो तुला रे? सनी. तुला मित्र काय म्हणत ते? सनिया. हात एक बोलणे 2. नीट बोला. एखाद्याने गाडी घेतली ना चांगलं हप्त्यावर घेतली. एखाद्याला लय हुंडा घेतला पुरीच खोड असं. एखाद्याने घेतलाच नाही. अरे पुन्हा असं
एक बोलणे दोन चौथा आहे बरं का त्यालाच पूजा करायची कोणला ज्याला हात आहे त्याला कोणी पूजा करायची जो बोलतो त्याला तीन हसणे हसणे देवानं दिलेली देणगी हसत जा माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सर्टिफिकेट देतो मी 6 महिने आट्याकंडी पियत नाही एकटा हसतो घरी आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गावात हसतात प्युअर गद्दार आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात कामात दाखवतात हसत जा देवानं दिलेली देणगी हात एक बोलणे दोन हसणे तीन हसत जा आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो जळकाट माणसाला अटॅक येतो जळकाट दुसऱ्याच्या दारापुढे येणं पाहिजे प्रियसीची लग्न पत्रिका वाचली हसत आणि आता लोक हसत नाही म्हणून अटॅक येतो हसत नाही बोलणं कमी झालं बोलत नाही लोक ते मोबाईल मुळे कोणी बोलत नाही मोबाईल नावाचा रोग असा भयानक झालाय बोलतीच नाही कोणी ते कामात वायरी भांगार मारमाची पैदास स्वास्थ्यता असा घाण वास ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं